हत्येवेळी आरोपीनं वापरलेली दुचाकी आता जप्त करण्यात आली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा आता हाती लागलेला आहे। चेतन पुण्याहून लोहगडावरच्या दुचाकीवरून आलेला होता। ती दुचाकी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। गुन्ह्यात वापरण्यात आलेले महत्त्वाचे वाहन म्हणून तिची आता नोंद झालेली आहे आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सिया आणि चेतन यांनी आधीच संपूर्णपणे हा कट रचलेला होता आणि चारचाकी वाहनानं प्रवास केला तर सोमाटे फाटा आणि उरसे टोलनाक्यावर वाहनाची नोंद होईल आणि पोलिसांना चालक आणि वाहनाचा माग काढणं सोपं जाईल हे लक्षात घेऊन चेतननं चारचाकीऐवजी ज्युपिटर दुचाकीनं पुणे ते लोहगड असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता। आणि या संदर्भात आणखी माहिती देण्यासाठी सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर। आपण जाणून घेऊया चैत्रालीकडून या संदर्भातले आणखी तपशील। चैत्राली, जसं हे प्रकरण पुढे जाते आणखी तपास होते त्यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे आणखी उलगडतात। यामध्ये आता चेतनने ज्या वाहनाचा वापर केला होता ती ज्युपिटर सुद्धा पोलिसांना मिळाली, ती आता जप्त केली। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आता पोलिसांच्या हाती लागलेत? चेतनने पुणे टू लोहगड जो प्रवास केलेला आहे ती ज्युपिटर गाडी जी आहे ती पोलिसांनी आता जप्त केलेली आहे। काल जो युक्तिवाद झाला होता त्याच्यामध्ये पोलिसांनी जे आहे ती पोलीस कोठडी मागवून घेण्यासाठी हेच महत्त्वाचं कारण दिलं होतं की चेतनची दुचाकी असेल त्याचे कपडे त्यावेळी त्यांनी घातलेले जे कपडे आहेत ते आम्हाला जप्त करायचे आणि त्यासाठी ही पोलीस कोठडी वाढवून मिळाली। त्यानंतर पोलिसांनी जी आहे ती आता त्याची ज्युपिटर दुचाकी जी आहे ती जप्त करण्यात आलेली आहे। त्या केतनची हत्या करून तो त्याच दुचाकीवरून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला होता। टोल नाक्यावरील नोंदी टाळण्याचं ते जरी यशस्वी झाला असला तरी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चेतन आणि सियाच्या संशयास्पद हालचाली ज्या आहेत त्या कैद झाल्या आणि सीसीटीव्हीच्या आधारे संपूर्ण कटाचा उलगडा झाला। रात्री उशिरा पोलिसांनी ही शोध मोहीम राबवून ही ज्युपिटर दुचाकी ताब्यात घेतली। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील हा खरं तर महत्वाचा पुरावा मानला जात आहे। त्यामुळे या वाहनामुळे आणखी तपासामध्ये चक्र फिरण्याची शक्यता वर्तवली जाते। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।